नमस्कार शेतकरी मित्रो, नमस्कार. वाशिम जिल्ह्यातील कोयाली बुद्रुक या ठिकाणी आलो आहे. आमचे एक शेतकरी आहेत कोयाली बुद्रुकमधले. त्यांनी हळदीच्या पिकासाठी मल्टीप्लायरचा वापर केला होता, तर प्रत्यक्षात व्हिजिट देतो आहे आता त्यांना. तर त्यांच्याकडनं जाणून घेऊ की मल्टीप्लायरचा वापर हळदीच्या पिकासाठी कसा झाला, काय परिणाम झाला. सर नमस्कार. नमस्कार. सर आपला परिचय. सर मी माधव लोटजी भिसडे, राहणार कोयाली बुद्रुक, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम. तुम्ही हळदीच्या पिकासाठी मल्टीप्लायरचा वापर केला होता सर. हो सर. तर काय परिणाम जाणून दिसतोय तुम्हाला याच्यातून? परिवार म्हणजे दरवर्षी करता माझं उत्पन्न दुप्पट निघालेलं आहे सर. अच्छा, मागच्या वर्षी किती उत्पादन निघालं होतं? मला मागच्या वर्षी 17 क्विंटल झाली होती एका एकरामध्ये. तर यावर्षी कमीत कमी 32 ते 33 क्विंटल हळद होण्याची शक्यता आहे. ओके सर, पण तुम्ही हळदीसाठी जे मल्टीप्लायर वापरलं होतं, किती प्रमाणात मल्टीप्लायर वापरलं होतं? तर मी दर 15 दिवसाले 2-2 किलो मल्टीप्लायर वापरलो सर. टोटल किती खर्च आलाय सर मल्टीप्लायरचा तुम्हाला? मल्टीप्लायरचा टोटल मला 7,500 रुपये खर्च आलेला आहे सर. ओके, ते 7,500 मल्टीप्लायरमध्ये किती प्रोडक्शन आलं आहे आपलं साहेब अंदाजे? तर प्रोडक्शन आलेलं म्हणजे डबलनेच आलेलं आहे सर प्रोडक्शन याच्यामध्ये. हां, म्हणजे मागच्या वर्षी तुम्हाला किती 17 क्विंटल निघाली होती बरोबर? हो. आता 34 क्विंटल. 34 क्विंटलच्या वरच निघाल, पण कमी नाही निघणार. हळदीची साईज दाखवू शकता आपण? हळदीची साईज ही बघा. हे बघा सर, आधी साईज एका कांडीले कमीत कमी 4 ते 8 लेकरवाळ येते याला. आणि ओके. साईज जर बघा, ही साईज आहे. ही साईज आहे हळदीची. अशी कोणतीच अशी एकही कांडी नाही की तुम्ही म्हणसाल निवडून काढली, हे काढली. गंधामधली कोणतीही कांडी घ्या, ओके. कोणतीही कांडी घेतली तर साईज सगळी टोटल साईज सारखी आहे कांडीची. ओके, आता जर शेतकरी मित्र हो, आता तुम्ही हळदीचा ढीग बघताय. ॲक्च्युली ते काम चालू आहे. इथे आमचे काही शेतकरी मित्र पण आहेत आणि काम पण चालू आहे यांचं. तर हे बघा, हे असं प्रोडक्शन आहे. तर सर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता? मी एकच सांगतो की कमी खर्चात जर जास्त उत्पन्न घ्यायचं असेल तर मल्टीप्लायरचा अवश्य उपयोग करा. ओके, तुम्ही समाधानी आहात? एकदम समाधान. गेल्या वर्षी परत डबल उत्पन्न व्हायचं सर, समाधान तर राहणार. ओके सर, ठीक आहे सर, धन्यवाद. धन्यवाद.